नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण शिकणार आहोत सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, ज्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. चला मग तुमचा जास्त वेळ न घेता छानशा व्हिडिओला छान अशी सुरुवात करूया. पूर्ण उंची घ्यायची आहे 13.5 इंच, घडी घ्यायची आहे 9.5ची, 2.25 इंचाची घ्यायची गळा रुंदी आणि 5.25 इंचाचं घ्यायचं शोल्डर. जितकं शोल्डर घेतलं तितकीच मोंढ्याची उंची घेऊन हा बॉक्स तयार करायचा आणि कोपऱ्यामध्ये 1.25 इंच अंतर मोजून मागच्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे. गळा उंची घ्यायची आहे इथे 11 इंच. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे गळा उंची घ्यायची आहे. 2.25 इंचाची गळा रुंदी घेऊन हा बॉक्ससुद्धा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. इथे द्यायचा आपल्याला मटका गळ्याचा आकार. बघा, या पद्धतीमध्ये आपण आकार देणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता तुम्ही काय करायचं, जितका आपल्याला गळा पाहिजे तसा मोजायचा किंवा तिथून आहे ना 2.5 इंच वरती मोजायचं आणि इथे एक आडवी रेष मारून घ्यायची. बघा, ह्याप्रमाणे. नंतर मोंढ्याचा जो आकार दिला तो कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर घ्यायचं कॅनव्हास, त्याला करायची डबल घडी. वरतून कॅनव्हास सरळ करून घ्यायचं आहे आणि ते बंद बाजूकडे असं ठेवून एक पदर ओपन करायचं आहे. पिन लावून घ्यायची आणि जो आकार आपण कपड्यावरती आखला तोच घ्यायचा कॅनव्हासवरती आखून. सेंटरला सुद्धा एक रेष मारून घ्यायची. नंतरून पुन्हा कॅनव्हासला घडी मारून दुसऱ्या बाजूने सुद्धा हा आकार असा उमटवून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर रेषेच्या बाहेर 1 इंच अंतर सोडून बाकीचं कॅनव्हास कट करायचं आहे. आता घ्यायचं आहे ब्लाऊज पीस, त्याच्यावरती ठेवायचं हे अस्तर आणि मोंढ्याच्या बाजूनी थोडासा कपडा कट करून घ्यायचा. पीस ओपन करायचा आहे, त्याच्यावरती अस्तर ओपन करून ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती कट केलेलं कॅनव्हास सेंटर लावून ह्या पद्धतीने ठेवायचं आणि पिन लावून घ्यायची. पिन लावून झाली की जी रेषा आपण मारली ना त्याच रेषेवरती बरोबर शिलाई मारून घ्यायची, म्हणजे कुठेही गळ्याचा आकार चुकणार नाही. बघा, ह्या पद्धतीमध्ये जर तुम्ही गळा बनवला तर अगदी सुंदर असा गळ्याचा आकार येईल. जो मधला भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे शिलाई मारून झाल्यानंतर आणि पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे असे कट मारायचे. शिलाईला धक्का लागणार नाही याची काळजी घेऊनच मग हे कट आपल्याला मारून घ्यायचे. कट मारून झाले की अस्तर आणि कॅनव्हास असं मध्ये पलटी करायचं आहे आणि वरतून छान अशी दापटीप आपल्याला इथे द्यायची. अगदी व्यवस्थित करायचं हाताने आणि मगच शिलाई मारायची, तरच गळा बरोबर येणार आहे, नाहीतर गळा चुकण्याची शक्यता जास्त असते. बघा, ह्या पद्धतीमध्ये अगदी व्यवस्थित अशी दापटीप देऊन गळा पूर्ण करायचा आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे मैत्रिणींनो, म्हणजे डिझाईन तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल आणि तुम्हाला सुद्धा बनवायला अगदी सोपं जाईल. बघा, शिलाई मारून झाली की कपड्याला पलटी मारायचं आणि पूर्ण अस्तर आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. अजूनही तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज असे छान छान नवीन व्हिडिओ बघायला मिळेल, तेही अगदी सोप्या पद्धतीमध्ये. बघा, आता शिलाई मारून झाली की हा उरलेला एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो सगळा असा कट करून घ्यायचा आहे, म्हणजे छान अशी फिनिशिंग आपल्या डिझाईनला येते आणि ब्लाऊजला येते. आता लगेच आपल्याला पाठीवरचे टक्स मारून घ्यायचे. त्याच्यासाठी ते पॉईंट टाकायचा. खाली अर्धा इंच, उंचीला 4.5 इंच असे दोघंही टक्स आपल्याला सारखेच मारून घ्यायचे. आता एक पट्टी घ्यायची, त्या पट्टीला असं एका बाजूने फोल्ड करायचं आणि ती वरतून ह्या पद्धतीने ठेवून शिलाई मारून घ्यायची. पट्टीवरती द्यायची दापटीप आणि पट्टीमध्ये फोल्ड करून पुन्हा एक शिलाई मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण आता कॉन्ट्रास्ट कपडा घ्यायचा आहे. अशी इतकी रुंद पट्टी आपल्याला घ्यायची आणि त्या पट्टीच्या सेंटरला एक रेष मारून घ्यायची. कपड्याची जी पट्टी आपण घेणार आहे साधारण 7 ते 8 इंचाची ही पट्टी आपण घेतली रुंदीला
तिला सेंटरला एक रेष मारून घ्यायची आणि बरोबर त्या रेषेवरती आपल्याला अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहे, म्हणजे जी शिलाई आपण मारणार आहे ती त्या रेषेवरती आली पाहिजे. जो आपल्याला पॅच बनवायचा आहे त्याच्या इतकंच आपल्याला हे थोडंसं असं हे करून घ्यायचं आहे, प्लेटा टाकून घ्यायच्या आहे. बघा ह्या पद्धतीने आता कडेला सुद्धा आपल्याला एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्या प्लेटा अगदी व्यवस्थित अशा बसतील. दुसऱ्या बाजूने सुद्धा शिलाई मारून घ्यायची आहे. बघा जो पॅच आपला होता ना तो कट करून घ्यायचा आहे आणि साधारण याच्यापेक्षा थोडंसं जास्त आपल्याला कपडा लागणार आहे. आता आहे ना थोडं अस्तर घ्यायचं आपल्याला एक तुकडा, आणि त्या डिझाईनला आपल्याला अस्तर लावायचं आहे म्हणून आपण एक तुकडा घेतला आणि ह्या पद्धतीने ठेवून त्याला शिलाई मारून घ्यायची. त्याच्यावरती द्यायची दाबटीप, म्हणजे ती पट्टी आपल्याला मध्ये फोल्ड करायला अगदी व्यवस्थित फोल्ड होईल. बघा ह्या पद्धतीमध्ये फोल्ड करायची आणि वरतून पुन्हा एक शिलाई मारून अगदी व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचं. इथे कडेला सुद्धा शिलाई मारून घ्यायची, म्हणजे जेव्हा आपल्याला ते जॉईंट करायचं आहे ना ते करायला आपल्याला सोपं जातं. आता घ्यायचं ब्लाऊज, त्याला सेंटर काढायचं असं खडूने आणि तो सेंटर बरोबर ह्या रेषेच्या इथे ठेवायचा आहे. बघा आपल्याला जितका पॅच पाहिजे ना तितकाच घ्यायचा आहे आणि बाकीचा आपण जॉईंट केल्यानंतर कट करणार आहोत. बघा इथे पिन लावून घ्यायची आहे, बरोबर ती रेषा ते सेंटरला येईल अशा पद्धतीने तो पॅच ठेवायचा आणि पिना लावून घ्यायच्या आणि शिलाई मारून घ्यायची. बघा बरं किती सोपी पद्धत आहे आपली. त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. आता उरलेला कपडा आपण कट करून घेतला, त्याच्याने आणखी सुंदर फिनिशिंग त्याला येते. सुंदर अशी एक लेस घ्यायची, इथे तुम्ही कोणतीही लेस वापरू शकता. मी गोल्डनच वापरलेली आहे, तुम्हाला जर कॉन्ट्रास्ट वापरायची असेल तर तुम्ही तिथे वापरू शकता. आपल्याला आता पूर्ण गळ्यावरती इथे लेस लावून घ्यायची आहे. लेसला आपल्याला डबल शिलाई टाकायची आहे म्हणून पहिले एका बाजूने अगदी व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारताना लेस कुठेही खेचायची नाही आहे, अगदी सैल सोडून आणि लेस आपल्याला इथे लावून घ्यायची आहे, म्हणजे लेसला परफेक्ट आकार तयार होतो. बघा एका बाजूने आपली शिलाई मारून झालेली आहे. लेसला लगेच अशी दुसऱ्या साईडने सुद्धा शिलाई मारून घ्यायची. आणखी एक पदर आपण लेसचा लावून घेणार आहे, साधारण 1 इंच अंतर सोडून. पुन्हा जसा आकार आपल्या पहिल्या लेसला आलेला आहे त्याच आकारामध्ये आपण ही दुसरी लेस लावून घेणार आहे. बघा ह्याप्रमाणे आपण ही दुसरी लेस सुद्धा लावून घेतली. तिला सुद्धा आपल्याला अशी डबल शिलाई मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला साधारण अर्धा मीटर नॉट घ्यायची आणि बघा ह्या पद्धतीने अशी ठेवायची आपल्याला ती, आणि इथे अशी डिझाईन आपल्याला इथे करायची. ती फक्त आपल्याला गळ्याच्या कडेपर्यंतच करायचं आहे. इथे आपल्याला ह्या नॉडला जे ना असं एक फूल बनवायचं आहे आणि तिथे पॅक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे ब्लाऊजच्या खालीपर्यंत थोडीशी नॉट ठेवायची आणि बाकीची कट करून टाकायची ह्या पद्धतीमध्ये. आता एक 2 चौकोनी तुकडे आपल्याला इथे घ्यायचे, त्याला असं त्रिकोणमध्ये शिवायचं आणि त्याच्यावरती सुद्धा आपण जी गळ्याला लेस लावली ना तीच लेस इथे लावून घ्यायची आणि इथे छान असं लटकन आपल्याला बनवायचं आहे. हा उरलेला कपडा कट करायचा आणि बघा किती सुंदर असं लटकन इथे आपलं तयार झालेलं आहे. दुसरंही लटकन आपल्याला ह्याचप्रमाणे बनवून घ्यायचं आहे.
हे दोघंही लटकन आपले आता तयार झालेले आहे. आता वरतून आपल्याला गळ्याला सुद्धा नॉड बनवायची. तुम्हाला जर बनवायची असेल तिथे नॉड बनवा, नाहीतर नसेन लावायची तर नाही लावली तरी चालेल. तर बघा इथे सुद्धा आपण छान असे लटकन बनवणार आहे. त्याच्यासाठी चौकोनी 2 तुकडे आपल्याला इथे घ्यायचे आणि त्याला सुद्धा असंच त्रिकोणमध्ये शिवून घ्यायचे. जसे आपण ते दुसरे लटकन बनवले त्याचप्रमाणे हे लटकनसुद्धा आपल्याला बनवून घ्यायचे. मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये व्हिडिओ आहे ते बघायला मिळतील आणि व्हिडिओचं नोटिफिकेशनही वेळेवर मिळेल. बघा आपलं दुसरंही लटकन अगदी पटकन असं तयार झालेलं आहे. आता दोघंही नॉड आपल्याला वरतून 2.5 इंच मोजून जॉईंट करून घ्यायच्या आणि नंतर बघायचं आपल्या डिझाईनचा फायनल लुक. बघा ह्या पद्धतीमध्ये नॉड लावल्या. आता नॉड बांधायच्या आणि एक शोचं बटन आपल्याला इथे लागणार आहे. याच्यावरती आपल्याला एक शोचं बटन लावायचं आहे. तुम्ही इथे एखादा पॅच लावला तरी चालेल किंवा ह्या पद्धतीमध्ये असं एक बटन लावलं तरी चालेल. आजची डिझाईन कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा. बेल आयकॉनचं बटन दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळेल. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. मैत्रिणी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितले ब्लाऊजला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोज छान छान व्हिडिओ बघायला मिळतील. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.